नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार. कळंब पोलिसांची दबंग कामगिरी यासंदर्भात उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात. मोहा ते बावी जाणाऱ्या रोडवर काही इसम पोलची तार कटिंग करताना आढळले. अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरील आरोपी ताब्यात घेण्यात आले. एकूण तब्बल मुद्देमाल 12 लाखांचा जप्त करण्यात आला. ये भारी क्यों हाँ कपड़ा मत चिट्ठी शूटिंग करताना कालवण यस रेडी. पोलीस ठाणे कळंब येथे पेट्रोलिंग दरम्यान आमचे नाईटचे अंमलदार असताना पेट्रोलिंग करत असताना मोहा शिवारात मोहा ते बावी जाणाऱ्या रोडवर इसम हे जे पोलची तार होती पोल तार कटिंग करत असताना त्यांना पेट्रोलिंग दरम्यान दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ दुसरी जे नाईटची फर्स्ट मोबाईल होते त्यांना बोलून घेतलं. त्या नाईटच्या पेट्रोलिंगमध्ये API श्री मगरसाहेब होते ते आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर आरोपी त्यांना पकडले. त्यामध्ये दोन आरोपी पळून गेले आणि एक आरोपी त्यांना जागेवर मिळालं. सदरील पाठीमागाच्या गाडीमध्ये मुद्देमाल दिसत आहे ते मुद्देमाल सहित आरोपी त्यांनी ताब्यात घेतला. त्याच्यानंतर त्या पोलीस स्टेशनवर दुसऱ्या दिवशी आम्ही गुन्हा दाखल करून बाकीचे इतर आरोपीचा शोध घेतला असता ते काय अजून मिळून आलेलं नाही. बाकीचं मग मुद्देमाल जे आहे ते जप्त करून पुढील आरोपीचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. सदर ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आमचे जे नाईटचे पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल इंगळे होते यांनी महत्त्वाचं एक काम करून पोलीस ठाणे कळंब येथील आमचं स्टाफचं अधिकाऱ्यांचं त्यांनी आणि धाराशिव जिल्ह्यातील माननीय पोलीस अधीक्षक श्री खोकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम व कळंब डिव्हिजनचे DYSP साहेब श्री पवार सर, तसेच पोलीस स्टेशन कळंब येथील आमचे PI श्री चिंतले साहेब व आमच्या स्टाफचं नाव लौकिक झालं. एक अशा सदरील कळंब हद्दीमध्ये चोरीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं असताना एक गुन्हा पकडून जे इतर गुन्हे घडलेले आहे ते गुन्ह्याचं डिटेक्शन करण्याचं काम आम्ही सध्या करत आहोत व दुसरे जे गुन्हे घडलेले आहे त्याचा तपास लावून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. नेमके किती आरोपी आहेत? ह्या गुन्ह्यामध्ये आणखी 2 आरोपी आणि हे एकूण 3 आरोपी आहेत. एक आरोपी पकडण्यात यश आलेला आहे, बाकी आरोपी फरार आहे. त्यांचा शोध घेणे सध्या चालू आहे. हां, सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी चिंतले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस उपनिरीक्षक पठाण हे तपास करत असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण मुद्देमाल गाडीसहित अंदाजे 12.5 लाखपर्यंत जप्त केलेला आहे. हे ॲल्युमिनियम ताराची किंमत 8.5 लाख व या गाडीची किंमत 4 लाख अशा 12.5 लाखापर्यंत मुद्देमाल आम्ही जप्त करून पुढील कार्यवाही करण्यात तजवीज ठेवलेली आहे. ओके, धन्यवाद.